कोल्हापूर शहरातील नागरिकांना मिळणाऱ्या सेवा जलद रीतीने आणि पारदर्शकपणाने मिळाव्यात यासाठी कोल्हापूर महापालिकेच्या 4 विभागीय कार्यालयांच्या प्रशासकीय आणि वित्तीय अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्यात आलं। या 4ही विभागीय कार्यालयासाठी सहाय्यक आयुक्तांना प्रभाग क्षेत्र अधिकारी म्हणून पदभार घेण्याचे आदेश आयुक्तांनी आज जारी केले आहेत। नागरिकांना महापालिकेच्या सेवा अधिक जलद, पारदर्शक आणि स्थानिक पातळीवर उपलब्ध व्हाव्यात यासाठी महापालिका प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेत 4 विभागीय कार्यालयांच्या प्रशासकीय आणि वित्तीय अधिकारांचे विकेंद्रीकरण केले। आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्या आदेशानुसार 4ही विभागीय कार्यालयांसाठी सहाय्यक आयुक्तांना प्रभाग क्षेत्र अधिकारी म्हणून पदभार देण्याचे आदेश आज पारित केले आहेत। महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम 49 आणि 69 मधील तरतुदीनुसार आयुक्तांचे काही अधिकार संबंधित अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आले असून प्रभाग स्तरावर नागरिकांच्या तक्रारी, नागरी सुविधा, परवाने, वसुली, आरोग्य, पाणी पुरवठा, अतिक्रमण निर्मूलन अशा कामांमध्ये तत्काळ निर्णय प्रक्रिया होणार आहे। प्रभाग समिती क्रमांक 1 गांधी मैदान विभागीय कार्यालयासाठी सहाय्यक आयुक्त क्रमांक 2 उज्ज्वला शिंदे यांची नियुक्ती झाली आहे। त्यांच्याकडे प्रभाग क्रमांक 9, 10, 11, 19 आणि 20 चा पदभार देण्यात आलाय। प्रभाग समिती क्रमांक 2 शिवाजी मार्केट विभागीय कार्यालयाकडे सहाय्यक आयुक्त क्रमांक 3 स्वाती दुधाणे यांची नेमणूक झाली आहे। त्यांच्याकडे प्रभाग क्रमांक 6, 7, 8, 12 आणि 13 ची जबाबदारी देण्यात आली आहे। प्रभाग समिती क्रमांक 3 राजारामपुरी विभागीय कार्यालयाकडे सहाय्यक आयुक्त क्रमांक 1 जयंत जावडेकर यांच्याकडे पदभार देण्यात आलाय। त्यांच्याकडे प्रभाग क्रमांक 14, 15, 16, 17 आणि 18 चा पदभार दिलाय। प्रभाग समिती क्रमांक 4 ताराराणी मार्केट विभागीय कार्यालयाकडे सहाय्यक आयुक्त क्रमांक 4 विजय पाटील यांची नियुक्ती केली आहे। त्यांच्याकडे प्रभाग क्रमांक 1, 2, 3, 4 आणि 5 ची जबाबदारी देण्यात आली आहे। प्रत्येक प्रभाग क्षेत्र कार्यालयाअंतर्गत सार्वजनिक बांधकाम, पाणी पुरवठा आणि ड्रेनेज, आरोग्य आणि घनकचरा, कर आकारणी आणि वसुली, परवाना, इस्टेट, नागरी सुविधा केंद्र, अतिक्रमण निर्मूलन, विद्युत, उद्यान विभाग यांचा समावेश करण्यात आलाय। प्रभाग क्रमांक क्षेत्र अधिकाऱ्यांना अधीनस्थ कर्मचाऱ्यांच्या किरकोळ रजा मंजुरी, उपस्थिती तपासणी, शिस्तभंग प्रस्ताव, तक्रार निवारण, निवडणूक आणि आपत्ती व्यवस्थापन कामकाज, गोपनीय अहवाल, वाहन नियंत्रण, होर्डिंग बॅनर परवानगी, रस्ता खुदाई ना हरकत दाखले तसंच घरफाळा, पाणीपट्टी आणि इस्टेट वसुलीवर देखरेख करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत। पूर्वीप्रमाणे 1 लाख रुपयांपर्यंतच अधिकार कायम ठेवावेत। आता एका आर्थिक वर्षात रुपये 10 लाखांपर्यंत कामांच्या मंजुरीचे अधिकार संबंधित प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत। सन 2026-27 या पहिल्या वर्षात हे अधिकार कार्यालयीन सुधारणांसाठी वापरणं बंधनकारक राहणार आहे। या निर्णयामुळे नागरिकांना विभागीय कार्यालयातच अनेक सेवा महापालिकेच्या वतीने उपलब्ध होणार असून महापालिकेच्या कामकाजात वेग आणि पारदर्शकता वाढणार आहे। त्यामुळे प्रत्येक कामासाठी आता नागरिकांनी मुख्य इमारतीत न येता विभागीय कार्यालयात प्रथम सहाय्यक आयुक्तांना भेटून आपल्या समस्या मांडाव्यात असं आवाहन आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी केले।